क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उमरखेड ढाणकीतील पाणी टंचाईवर आझाद समाज पक्षाचे जलसमाधी आंदोलन, प्रशासनाकडून लेखी आश्वासन। ढाणकी नगरपंचायतमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली असून या विरोधात आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांजेगाव येथील पैनगंगा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले। जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन टी विणकरे आणि संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदविला। या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने आंदोलकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता। त्यांना नदीपात्राच्या जवळ जाण्यापासून पोलिसांनी रोखले। मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी आंदोलकांच्या मागणीनुसार नदीपात्रात उतरून पाणी टंचाई एका महिन्यात दूर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, अन्यथा पुढील जलसमाधी आंदोलन सहस्त्रकुंड धबधब्यावर करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी दिला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी आतिश वाटाणे, उमरखेड, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।